छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक, जलाभिषेक, भारदस्त आवाजात शाहिरांनी सादर केलेला पोवाडा आणि शंभूराजांच्या अखंड जयघोषात केलेली पुष्पवृष्टी अशा उत्साहात आज स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडतर्फे छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला। स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडतर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा पर्यावरणाच्या रक्षणाचा संकल्प करत शंभूराजांचा राज्याभिषेक थाटात साजरा करण्यात आला। उद्योजक पारस ओसवाल यांच्या हस्ते पंचमहाभूताचे पूजन करून संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक, जलाभिषेक करण्यात आला। शास्त्र पुरोहित रामदास पाटील यांनी पूजेचे संस्कार केले। पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासह संभाजी महाराज यांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करत राज्याभिषेक करण्यात आला। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, स्वराज्यवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे जयघोषात परिसर दणाणून गेला। यानंतर शाहीर दिलीप सावंत यांनी पोवाड्यातून संभाजी महाराज यांचे जीवनचरित्र उलगडले। यावेळी उपस्थितांनी पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प केला। यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील, मधुकर पाटील, संदीप देसाई, अभिजित पाटील, अश्विनी वागडे, तानाजी चव्हाण, ॲडव्होकेट दिनकर कोतेकर, प्रवीण मुधाळे, सुनील धुमाळ, राहुल पाटील, योगेश जगदाळे, अभिजित कांजर, धनराज आमते, सरदार पाटील, नागनाथ बेनके, संदीप शिरडोणे, रणजित देवणे आदी उपस्थित होते। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।